हाय, नमस्कार. सगळ्यात आधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. फायनली गेले अनेक दिवस मी खरं तर प्लॅन करतेय छानसा व्लॉग पोस्ट करावा. कारण मी ऐश्वर्याताई आणि तितिक्षा जेव्हा मी आत्ताच जयपूरला गेलो होतो तेव्हा त्यांच्या व्लॉगमधून तितिक्षाने असं सांगितलं होतं की जेव्हा 100 सबस्क्रायबर्स होतील तेव्हा मी एक छानसा व्लॉग पोस्ट करेन. कारण मी आत्तापर्यंत फक्त शॉर्ट्स पोस्ट करत होते. सो अगदी पुढच्या 2 दिवसात थँकफुली माझे 100 सबस्क्रायबर्स झाले आणि म्हणून मी थांबले होते की छानशा दिवशी श्री गणेशा करावा. सो अगदीच 2 दिवसावर गुढीपाडवा होता जो की आज आहे. तर म्हटलं आजच्याच दिवशी आपण छान एक व्लॉग करूया आणि तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज देऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे मला. आत्तापर्यंत मी सगळ्या माध्यमातून तुम्हाला भेटायला आले. नाटकाच्या माध्यमातून आले, मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आले, टेलिव्हिजनच्या माध्यमातून आले आणि तुम्ही भरभरून प्रेम केलं, भरभरून आशीर्वाद दिले. आता एका नवीन प्लॅटफॉर्मवरून मी तुम्हाला भेटायला येणार आहे, येत राहणार आहे वरच्यावर. त्यामुळे म्हटलं हा व्लॉग पोस्ट करूया आणि तुम्हालाच विचारूया की कुठल्या विषयावर तुम्हाला व्लॉग्स बघायला आवडतील. एरवी तुम्ही मला कायम कॉमेंट्स करता माझ्या इंस्टाग्रामवर किंवा माझ्या कुठल्याही व्हिडिओवर. तुम्ही मेकअपसाठी मला बऱ्याचदा सांगता किंवा मला इतर व्लॉग्ससाठी सांगता किंवा आता मी जेव्हा शॉर्ट्स टाकले होते त्यात सुद्धा बरेच असे कॉमेंट्स आले होते की तुम्ही पण व्लॉग्स पोस्ट करा, आम्हाला आवडतील वगैरे. सो म्हटलं तुम्हालाच विचारूया आपण विषय. एकतर आज गुढीपाडवा आहे म्हणून आनंद असतोच, पण माझ्याकडे 2 महत्त्वाचे रिझन्स आहेत आजचे. ते म्हणजे एकतर मी माझी यूट्यूबची जर्नी सुरू करते आहे, नवीन वर्षातली पहिली जर्नी. आणि आपण म्हणतो ना की नवीन वर्षात काहीतरी छान नवीन सुरू करावं. सो आज मी हे नवीन काहीतरी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करते आणि काही चूकभूल झाली तर मला माहिती आहे तुम्ही सांभाळून घ्यालच. सो एकतर ते रिझन आहे. आणि अजून एक महत्त्वाचं रिझन म्हणजे आज आमच्या ब्रँडचा थ्रेड अँड ठुमकाचं 3रं एक्झिबिशन आहे मुंबईतलं. खरं तर आम्ही जेव्हा हे सुरू केलं तेव्हा आम्ही खरंच हा विचार केला नव्हता की आम्ही इथपर्यंत येऊ. पण आता बघता बघता ब्रँडला 22 तारखेला 7 महिने पूर्ण होणार आहेत आणि आम्ही खूप खुश आहोत, कृतज्ञ आहोत बेसिकली या सगळ्यासाठी. सो ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे आणि माझा, आमच्या तिघींचा थ्रेड अँड ठुमका नावाचा साडीचा ब्रँड आहे, साडी लेबल आहे. आणि बेसिकली आमच्या प्रेमापोटी म्हणजे साड्यांच्या प्रेमासाठीच सुरू केलेला हा ब्रँड आहे. आम्हाला तिघींनाही साड्या फार आवडतात आणि आमचं विशेष प्रेम आहे साड्यांवर. सो काहीतरी नवीन करायचं, काहीतरी छान स्टार्टअप करायचा असा विचार होता आणि त्यातून आम्ही फायनली हा एक छानसा ब्रँड निर्माण केला. खरं तर जेव्हा आम्ही हा ब्रँड सुरू केला होता तेव्हा आम्ही अजिबात असा विचार केला नव्हता की कुठपर्यंत जाऊ, काय करू. पण जसजसा दिवस पुढे, जसजसे महिने पुढे जात गेले तसतसे नवीन नवीन गोष्टी आम्हाला कळत गेल्या आणि पुढे पुढे हा ब्रँड छान वाढत गेला, फुलत गेला. सो आता बघता बघता 7 महिने पूर्ण होत आहेत आणि त्यात हे 3रं एक्झिबिशन आम्ही मुंबईतलं करतोय, जे असणार आहे स्काउट हॉलला दादर इथे. सकाळी 11 ते रात्री 9 असं एक्झिबिशन असणार आहे आणि आम्ही तिघीही असणार आहोत तिथे. बेसिकली आम्हाला खूप स्वतःलाच साड्यांवरचं प्रचंड प्रेम आहे आमचं. त्यामुळे हँडपिक्ड साड्या आहेत, आमचा चॉईस आहे. म्हणजे एक कुठले तरी कॉम्बिनेशन्स नुसते आहेत आणि आवडले म्हणून घेतले असं न करता आम्ही ते कॉम्बिनेशन्स क्युरेट करतो. इझिली बाहेर कॉमन साड्या जशा दिसतात, मिळतात तशा आमच्या ब्रँडमध्ये आम्ही ठेवत नाही. कारण तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन, काहीतरी एक्सक्लुझिव्ह, काहीतरी छान असं पोहोचवायची इच्छा आहे म्हणून आम्ही ह्या साड्या घेऊन येतो. सो हे दुसरं महत्त्वाचं कारण होतं की आजपासून पुढचे 4 दिवस म्हणजे 19, 20, 21 आणि 22 असं आमचं एक्झिबिशन असणार आहे स्काउट हॉलला दादर इथे. सकाळी 11 ते रात्री 9 आणि ऑफकोर्स आम्ही तिघी असणार आहोत. त्यामुळे आम्हाला तुम्हाला भेटायला खूप आवडेल. आणि आता जसं मी आजचा हा ब्लॉग करते, मी हा पोस्टही करणार आहे,
तुमच्यापर्यंत हा डेफिनेटली पोहोचेल. आणि तो पोहोचला की मला नक्की सांगा तुम्हाला कुठले ब्लॉग्स, कुठल्या विषयांवरचे ब्लॉग्स बघायला आवडणार आहेत. कारण मला या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायला खरंच खूप आवडेल. ही साडी आज मी रेडन कुंकाची नेसलेली आहे, तुम्ही बघू शकताय. अशी खूप सुंदर इरकल आहे. बऱ्याचदा साड्या नेसल्यानंतर तुम्ही खूप विचारत असता की कुठून घेतली आहे साडी. तर फायनली मग आम्ही आमचाच ब्रँड सुरू केला आणि आमच्याच ब्रँडच्या साड्या आम्ही नेसतो, आम्हाला आवडतात. आणि मी म्हटलं तसं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही त्या साड्या क्युरेट करत असतो. बऱ्याचदा आपल्याला अशा हेवी साड्या नको असतात, बऱ्याचदा आपल्याला दिवसभर ते कॅरी करायच्या असतात. सो लाईट वेट असाव्या, छान प्लीट्स बसावे त्याचे, आणि एक अंगावर सतत काहीतरी जड घातलंयच असा फील असू नये अशा साड्या आमच्याकडे असतात. सो आय एम शुअर तुम्हाला ही आवडली असेल. येस, सो दॅट्स इट. पहिला ब्लॉग मी आता इथेच संपवते आणि ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मी मनापासून थँक्यू म्हणते. तुम्ही जितकं प्रेम माझ्यावर आजपर्यंत करत आलेले आहात प्रत्येक माध्यमातून, या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्ही तितकंच प्रेम करणार आहात आणि तेवढेच आशीर्वाद देणार आहात हे मला माहिती आहे. कायम असेच पाठीशी राहा प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कायम आशीर्वाद देत राहा. येईनच तुमच्या भेटीला. मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या विषयांवरचे कसे ब्लॉग्स बघायला आवडणार आहेत. भेटत राहू आपण. थँक्यू. बाय. पियुष.